The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, जय भीम. आपण आज श्रीलंकेमधील या ऐतिहासिक आणि प्राचीन स्थळी आहोत. या स्थळाला 3ऱ्या शतकामध्ये निर्माण केलेलं आहे. हे इसुरी मुनी नावाचं बुद्ध विहार आहे. आपण पाहता हे अत्यंत प्राचीन दगडामध्ये निर्माण केलं. या श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्म जेव्हा आला महेंद्र भिक्खूच्या माध्यमातून भारतातून, तेव्हा देवानांपिय तिस्स नावाचा राजा इथे राज्य करत होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये श्रीलंका राष्ट्र बौद्धमय बनण्यास प्रारंभ झाला. म्हणजे महेंद्र भंतेजींनी सर्वप्रथम त्या देवानांपिय तिस्स राजाला दीक्षा दिली बुद्ध धम्माची, आणि मग त्याच्या माध्यमातून, राजाच्या माध्यमातून या राष्ट्रामध्ये भिक्षू संघाच्या प्रभावामध्ये या राष्ट्राला बुद्ध धम्माचा विचार पोहोचला. तर हे जे स्थळ आहे बुद्ध विहार आहे, श्रीलंकेतील सर्वात प्रथम निर्माण केलेलं हे बुद्ध विहार आहे. म्हणजे प्राचीन म्हणजे इसवी सनच्या पूर्व 3ऱ्या शतकामध्ये या स्थळाची विहाराची निर्मिती झाली. हे अख्खा दगडात, आपल्याकडे जशा लेण्या आहेत ना, तर श्रीलंकेमध्ये सुद्धा लेण्या आहेत. आणि त्या देवानांपिय तिस्स राजाच्याच कारकिर्दीमध्ये या विहाराचं निर्माण केलं. तो स्तूप सुद्धा तुम्ही पाहताय. आणि या विहाराच्या बाजूलाच एक तलाव आहे तिस्स नावाचा. तर तो राजाच्या नावावरूनच त्या तलावाचं नाव तिस्स असं ठेवण्यात आलेलं आहे. आता समोरून आपण जिथून एंट्री केली की नाही, हा जो तलाव दिसतोय हा सुद्धा तलाव म्हणजे प्राचीनच आहे तसा. याच्यामध्ये मगरी आहेत. आताही तुम्ही म्हणजे पाहायचं असेल तर पाहू शकता जाऊन. तर याच्यामध्ये खरोखरच मगरी आहेत. आणि ह्यामुळे हा स्थळ फार महत्त्वाचा हे विहार आहे. हे आतमध्ये बघा झोपलेली भगवंताची महापरिनिब्बाण मुद्रेतली भगवंताची मूर्ती आहे. वरती पण विहार आहे, मेडिटेशन सेंटर पण आहे, स्तूप पण आहे. तर हे पाहताय तुम्ही अत्यंत सुंदर आणि एकदम प्रभावशाली. आणि विशेषता याची अशी आहे की 3ऱ्या शतकामध्ये सर्वात प्राचीन या श्रीलंकेमध्ये आता हजारो लाखो विहार आहेत. तुम्ही येताना पाहिला असेल झोपेत, तर जागोजागी भगवंताच्या मूर्त्या होत्या, उभ्या मूर्त्या होत्या, बसलेल्या मूर्त्या होत्या, छोटे छोटे चैत्य स्तूप सुद्धा आणि विहार सुद्धा होते. म्हणजे इकडे जे आहे आपल्या भारतातूनच बुद्ध धम्म आला. परंतु आज मी कालही तुम्हाला म्हणालो, घोषित श्रीलंका राष्ट्र हे बुद्धिस्ट राष्ट्र आहे आजही. आणि त्यामुळे इथे आपण आलोत. या स्थळाला आपण दर्शन घेऊया, वंदन करूया. ही छोटीशी माहिती तुम्हाला दिली. इथून पुढे आपण हिस्टॉरिकल असलेल्या अनुराधापूर या ठिकाणी जाणार आहोत, जिथे महाबोधी वृक्ष लावलेला आहे. संघमित्रा जी आपल्या अशोकाची मुलगी होती, ती भिक्खुनी बनून इथे आल्यानंतर त्यांनी भारतातल्या बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची एक शाखा ब्रँच इथे आणली आहे. आणि इथे आणून त्याचं रोपण केलं. आणि त्यामुळे त्याही ठिकाणी आपण दर्शनासाठी जाणार आहोत. श्रीलंकेची पहिली राजधानी म्हणून या अनुराधापूर शहराला संबोधल्या जाते. त्या काळामध्ये अर्थात 3ऱ्या शतकामध्ये इथे देवानांपिय तिस्स नावाचा राजा होता, जो की सम्राट अशोकाचा तो मित्र होता. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये इथे या विहाराची निर्मिती केली आहे. श्रीलंकेतील पहिलं हे विहार आहे, 3ऱ्या शतकामध्ये निर्माण केलेलं. या ठिकाणी भगवंताची महापरिनिब्बाण मुद्रेतील मूर्तीसुद्धा आहे, अत्यंत सुंदर. या विहारामध्ये सुंदर अशी कलाकृती केलेली आहे, चित्रकला काढलेली आहे. भगवंताच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण विशेष घटना चित्रामध्ये आपणास दर्शविलेल्या आहेत. त्याचबरोबर दगडामध्ये कोरलेलं 3ऱ्या शतकातील हे विहार असल्याने इथे प्राचीन चैत्य स्तूप देखील आपणास पाहायला मिळेल. आणि हे त्या काळामध्ये सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र या भंतेजींच्या भिक्खूच्या मार्गदर्शनामध्येच त्या काळातील देवानांपिय तिस्स नावाचा जो राजा होता, त्याला बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आलेली आहे. आणि नंतरच्या काळामध्ये याच अनुराधापूरमध्ये सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा अर्थात महेंद्र यांची बहीण ह्याच्या माध्यमातून भारतामध्ये बुद्धगया येथील ज्ञानप्राप्तीचा जो ऐतिहासिक बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाची एक शाखा ब्रँच या श्रीलंकेमध्ये संघमित्रा माताजी यांच्या माध्यमातून आणून लावण्यात आलेली आहे. आणि तो बोधिवृक्ष जो आहे ऐतिहासिक आणि प्राचीन बोधिवृक्ष आहे, जो की जगातील मनुष्याने लागवड केलेला एक सर्वात जुना वृक्ष म्हणून त्याची नोंद आहे. आणि ही एक वर्ल्ड हेरिटेज साईट देखील आहे अनुराधापूर.
आणि त्यामुळे इथे आम्ही आज ही श्रीलंका धम्म सहल घेऊन आलेलो आहोत. आम्हाला अतिव आनंद होतो आहे. इथे आल्यानंतर इथल्या लोकांचा स्वभाव, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, भिक्खूकडे पाहिल्यानंतरची विनम्रता, हात जोडणे आणि भगवंताच्या प्रती, त्यांच्या धम्माच्या प्रती, संघाच्या प्रती लोकांची असलेली श्रद्धा ही प्राचीन काळापासून आपणास इथे अनुभवायला मिळते. सगळीकडे हिरवगार आहे आणि सगळीकडे झाडांना इथे फार महत्त्व आहे, शिस्तीला इथे फार महत्त्व आहे, विनम्रतेला इथे फार महत्त्व आहे. आणि बुद्ध धम्मावरची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा खरोखरच जगातील सर्व श्रद्धावंतांनी घेण्यासारखी आहे. आणि त्यामुळे इकडे मगरमच्छचा सुद्धा तलाव आम्हाला पाहायला मिळाला. देवानांप्रिय तिस्स राजाच्या काळामध्ये त्याच्याच नावाने निर्माण केलेला 2300 वर्षांपूर्वीचा जो तलाव आहे, तिस्स नावाचा तलाव, तोही इथे पाहायला मिळाला आम्हाला. आणि त्यामुळे इथे येऊन आम्हाला अतिव आनंद होतो आहे. चैत्य स्तूप पण आहे. विशेष म्हणजे मोर तुम्हाला ऐकायला मिळत असेल, मोराचे आवाज. इथे अनेक मोर आहेत आणि त्या मोरांचंही आम्हाला दर्शन झालं. आपल्याकडे तो राष्ट्रीय पक्षी आहे आणि त्यामुळे सर्व बौद्ध धम्मातील उपासक उपासिकांना मी या व्हिडिओच्या द्वारे, आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलच्या द्वारे एक सूचना करेल की जीवनामध्ये एकदा तरी जेव्हा तुम्हाला पॉसिबल होईल तेव्हा भारतामध्ये जे भगवंताच्या वास्तव्याने पुनीत झालेली ठिकाणं आहेत तिथे तर तुम्ही गेलाच पाहिजे. चैत्यभूमी दीक्षाभूमीलाही तुम्ही गेलाच पाहिजे, महाडलाही तुम्ही गेलाच पाहिजे, भीमा कोरेगावलाही तुम्हीच गेलाच पाहिजे. परंतु श्रीलंका ही बुद्धिस्ट कंट्री आहे, घोषित बुद्धिस्ट कंट्री आहे. त्याचबरोबर थायलंड आहे. या देशांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बौद्ध संस्कृतीचा हा जो काही ऐतिहासिक वारसा आहे, ठेवा आहे, तो काय आहे आणि त्याची किंमत काय आहे, त्याचं मूल्य काय आहे, इतर देशातील लोकांची सुद्धा श्रद्धा काय असते, याचा अनुभव तुम्हाला येईल आणि नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि यासाठी म्हणूनच या धम्म सहलींचं आम्ही आयोजन करत असतो. लोकांना बुद्ध धम्म संघाचं आचरण करण्याची, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी, हा आमचा शुद्ध हेतू आहे. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांचं मंगल. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.